नमस्कार मंडळी. तर चला आज आपण बनवणार आहोत मिनी मेदूवडा. इथे मी एक फुलपात्र उडीद डाळ घेतलेली आहे. त्याला छान असं आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. पूर्ण त्याचं व्हाईट काढून घेणार आहोत आपण पूर्ण टार्च. चला आता आपण पाणी टाकून घेऊया त्यामध्ये. परत त्याला एकदा मिक्स करून घेऊया आणि याला 7 ते 8 घंटे आपण भिजत ठेवणार आहोत. छान डाळ फुगू द्यायची आपल्याला. हे बघा झालेली आहे आपली डाळ, फुगलेली आहे सुंदर. आता आपण याचं सर्व पाणी काढून घेऊन परत एका पाण्याने धुणार आहोत स्वच्छ. हे बघा आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया डाळ. अगदी पाणी लागलं तर टाका किंवा नका टाकू. अगदी थोडंसं 1-2 चमचे लागलं तर तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. हे बघा वाटलेलं आहे आपलं. तर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. काढून घेऊया आपण सर्व. आता इथे एक मोठा कांदा टाकलेला आहे मी. कढीपत्ता पण कापून टाकलेला आहे. थोडंसं जिरं घालून घेऊया. थोडासा हिंग पण टाकणार आहोत आपण. हिंग डाळ उडीद डाळ पचण्यासाठी जड असते ना, त्यामुळे हिंग टाकायचा थोडासा. मीठ चवीनुसार. अगदी सोपे आहेत मेदूवडे. तुम्ही मिरची पण ॲड करू शकता. मी टाकली नाही, माझ्या मुलांना खायचा होता म्हणून. तुम्ही ॲड करू शकता तिखट पण त्यामध्ये. आपण छान असं फेटून घ्यायचं आहे त्याला. फेटून का घ्यायचं आहे हे आपण आता बघा, तुम्हाला दाखवते मी ट्रिक. ते पाण्यावरती तरंगलं की मग समजायचं की आपलं बॅटर रेडी आहे. हे बघा असं पाण्यावर बॅटर तरंगतं म्हणजे आपलं बॅटर आपलं मस्त असं फुगलेलं आहे आणि छान असे वडे टम्म फुगतील त्यामुळे. तर आता पाणी लावलं आहे हाताला. आता आपण हातावर वडे करूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चाळणी पण करू शकता, त्यावर पण होतात. आणि हातावर पण छान करू शकता तुम्ही. हे बघा हातावरनं पण खूप इझिली सुटतात ते. हे बघा किती सुंदर असे वडे फुगलेले आहेत. बघा काढून घेऊया आपण आता. तळलेले आहेत आपले वडे. झालेले आपले बघा मिनी वड्याची रेसिपी रेडी. खूप सुंदर पौष्टिक खायला पण. इथे चटणी पण बनवलेली आहे मी. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.